सर, बिहारचे कौल हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रथम दर्शनी असं दिसतंय की एनडीएची सत्ता त्या ठिकाणी आता सत्तेचे जे आकडे आहेत ते दिसू लागलेले आहेत. मात्र महागठबंधन जे आहे म्हणजे इंडिया अलायन्स जे आहे यांची जी आकडेवारी आहे ती कमी दिसून येते. एनडीए हा देश प्रगतीकडे आणि विकासाकडे नेत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांचं नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी केलेलं काम याला बिहारमधील जनतेने कौल दिलेला आहे. आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने चुकीचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने वोट चोरी अशा प्रकारची बोंबाबोंब करून काँग्रेसने जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे. लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. याच्यावरती विश्वास आता मतपेटीद्वारे एनडीएच्या विजयाद्वारे बिहारमधील जनतेने दिलेला आहे. हा प्रगती आणि विकास याचा संगम आहे, जादू नाहीये. आम्ही काम केलंय म्हणून लोकांनी कौल आम्हाला दिलेला आहे. हा, आता पुन्हा बोंबाबोंब सुरू होईल, पुन्हा वोट चोरी आणि अशा पद्धतीने बोललं जाईल. ज्या बिहारमध्ये मतदार याद्यांचं पुनर्रचना करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याला या बिहारमध्ये यांनी विरोध केला आणि त्याच मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारतायत. महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाहीये. महाराष्ट्रातील जनता सुद्धा आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेसला आणि त्यांच्या सोबतच्या सर्व घटक पक्षांना त्यांची जागा दाखवेल. मतदारांचा खरा कौल प्रगती आणि विकासाला मिळालेला आहे. सर, तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे आमने सामने उभे ठाकले होते. राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या, तेजस्वी यादव यांनी देखील अनेक सभा घेतल्या. मात्र आता कौल हाती यायला लागलेले आहेत. एकंदरीत काय नेमकं चित्र बिहारमध्ये ज्यावेळेस स्पष्ट निकाल येतील त्यावेळेस? राहुल गांधी हे फेल आहेत आणि त्यांचा उपयोग या हिंदुस्थानाकरता नाही आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे आणि आता बिहारमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा देखील मोठा हातभार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचारासाठी ते स्वतः गेले होते. त्यांनी सुद्धा जाहीर सभा घेतल्या आणि नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. सर, आज बालदिन आहे. बालदिनानिमित्त कुणाला आपण शुभेच्छा? बालदिनाच्या लहान मुलांनाच आपण शुभेच्छा देणार. या मुलांवर चांगले संस्कार घडण्याकरता ज्या ज्या संस्था काम करतायत त्यांचा सुद्धा मी आभार मानेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लांबणीवरती असणार आहे. मात्र पहिल्या नगरपरिषद आणि ह्या निवडणुका आल्या. मात्र आता गणेश नाईक म्हणतात की केळकरांनी ज्या पद्धतीने काम चालू केलं त्या कुठेतरी चमत्कार जे ते साहेब केळकरांच्या नेतृत्वात चमत्कार घडेल ठाण्यामध्ये असं म्हणतात. ठाण्यामध्ये महायुतीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकेल. आपण पाहताय या इमारतीवरती भगवा लावलेला आहे, त्याला आणखी झळाळी मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.